धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करून तब्बल 1 वर्षापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं शिताफीनं अटक केली आहे। शिलापूर परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। 3 जुलै 2025 रोजी वकील रामेश्वर विठ्ठल बोराडे हे त्यांच्या कार्यालयात असताना जमिनीच्या वादातून काही जणांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला होता। या हल्ल्यात बोराडे गंभीर जखमी झाले होते। घटनेनंतर मुख्य आरोपी आदित्य विजय कहांडळ हा फरार झाला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या। दरम्यान दादासाहेब वाघ आणि सुमित शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी शिलापूर येथे आईवडिलांना भेटण्यासाठी येणार आहे। त्यानुसार दादासाहेब वाघ, शक्ती पेंढारकर आणि सुमित शिंदे यांनी शिलापूर येथे सापळा रचून आरोपी आदित्य कहांडळ याला ताब्यात घेतले। मागील वर्षी गुन्हा रजिस्टर नंबर 229/2025 या गुन्ह्यामध्ये एक वकिलांवर हल्ला झाला होता। त्याच्यामधील फरार आरोपी आदित्य कहांडळ हा मागील 1 वर्षापासून फरार होता। आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्याला कुठून ताब्यात घेतलं? शिलापूर परिसरातून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याचा मारहाण करण्याचा उद्देश काय होता? त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे वाद होते। त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आलेली होती मुख्य आरोपी यांनी। अजून काय आरोपी याच्यात निष्पन्न होऊ शकते? नाही, ह्याच्यामध्ये हा एकमेव आरोपी बाकी होता अटक करण्याचा। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, शिवाजी आहिरे, निखिल बोंडे, विकास पंचमुख, किशोर कुवर, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत आणि वैशाली बच्छाव यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे करत आहेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।